यवतमाळ जिल्हा हा कॉटन सिटी म्हणून ओळखला जातो। जिल्ह्यामध्ये यंदा 4.5 लाख हेक्टरवरती कापसाची लागवड केली होती। मात्र अति झालेल्या पावसामुळे कापूस पिकावरील पात्या गळून पडलेल्या आहेत, तर काही ठिकाणी बोंड काळी पडू लागलेली आहेत। दरम्यान खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाला 6,500 ते 7,200 रुपये प्रति क्विंटल भाव दिला जातो। यावेळेस अशी परिस्थिती आहे की जे सीतादेवी व्हायला पाहिजे असते दसऱ्याच्या अगोदर, ती सीतादेवी पण झालेली नाही आहे. आणि कापसाची अशी हालत आहे की इथं पात्या पूर्ण गळून राहिल्या आहे, बोंड परड्या पिवळ्या पडून राहिल्या आहे, काही लाल परड्या पडून राहिल्या आहे. कापूस फक्त झाडं वाढताना दिसून राहिल्या, पण बोंड काही फुटून राहिलेला नाही आहे. काहीच बदल होत नाही यामध्ये. तसं काय करायचं हे आम्हाला काही सुचत नाही. माझ्या खात्यातही ₹2,000 जमा झाले. पण मी सुद्धा तिथं गेलो नाही. पुसद तहसील ₹2,000 जायला मी येऊ का जाऊन तिथून? ₹500 खर्च लागते येणं-जाणं आणि ₹2,000 जमा झाले. याचं काय करायचं? ज्या सरकारला मायबापला आम्ही विनंती करत होतो की आमच्या कापसाला भाव द्या, सोयाबीनला भाव द्या, तोही आमच्या पदरात नाही. सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जे आमच्या शेती मातीचं नुकसान झालं त्याची मदत देतो बोलले, पण त्याचा एक कडीचा रुपया जमा झाला नाही आमच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या. म्हणजे आम्ही न्याय कुणाकडे मागायचा?